बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे इथं घडलेल्या घटनेनंतर जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला असून बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांनी दिला। बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावातील तानाजी नरहरी सुतार वय 58 यांचा बोगस डॉक्टरांकडून झालेल्या चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। संबंधित बोगस डॉक्टरनं अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्यामुळे सुतार यांची प्रकृती अधिक खालावली। योग्य वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून संबंधितांवर तातडीनं आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। अंतिम अहवालानंतर बोगस डॉक्टर शंकर मनोहर पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे ग्रामीण भागात विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अशा बनावट वैद्यकीय व्यवसायामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं चित्र समोर येत असून प्रशासनानं यावर कठोर नियंत्रण ठेवावं अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात व्यापक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांनी दिला आहे। माझं नाव डॉक्टर सतीश कोपुरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर। बोगस डॉक्टरविरोधात आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे। कालच्या प्रकारानंतर जे बार्शी तालुक्यात झालेले प्रकरण आहे त्याच्यामुळे एक रुग्ण दगावला आहे। त्याच्या कारणाने आता आम्ही पूर्ण जिल्हाभर बोगस डॉक्टर विरोधात मोहीम अति तीव्र करणारे माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल रात्री झालेला आहे। त्याच रात्री गुन्हा दाखल रात्री 12:30-1 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला आहे। तिथल्या तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे।